महत्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। याचा देशभरातील जवळपास 9.5 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। पंतप्रधान मोदी आज दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याबाबतची घोषणा करतील। मेरे प्यारे देशवासियों, प्रधानमंत्री आवास योजना के तहत सभी पात्र लाभार्थियों के बैंक खाते में पहली किस्त सीधे भेजी जाएगी। सरकार का वादा है हर गरीब परिवार को पक्का मकान और सम्मान के साथ जीवन गुजारने का मौका मिले। ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। महत्त्वाची घडामोड आहे, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.5 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। पंतप्रधान मोदी आज दुपारी 11:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याबाबतची घोषणा करतील। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे। म्हणजेच पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आता महाराष्ट्र राज्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलंच होतं की जून महिन्यात हा हप्ता 100% तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि त्याप्रमाणे आता जून महिन्यातच तुमच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता कसलीच काळजी करायची गरज नाही, कारण की पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये तुमच्या खात्यात आता पटापट जमा होण्यास सुरुवात होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपण संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी काय काय काम करायचे आहे, पीएम किसानचा 23वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी काय काय काम करायचे आहे ते सुद्धा आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। त्याकरिता शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला कोठेही स्किप करू नका, कारण तुम्हाला संपूर्ण अपडेट आता ह्या एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या कृषी नेटवर्क 2.0 चॅनलला सबस्क्राईब करा। चला व्हिडिओची सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, 23वा हप्ता कधी जमा होणार विसरू नका, 30 जून ही डेडलाईन। आजच करा हे काम। पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत ई-केवायसी करणे गरजेचे आहे। पण त्यापूर्वी शेतकऱ्यांनी काही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। तर शेतकरी मित्रांनो, कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने कर्जमाफी देखील मंजूर केलेली आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांचा त्यात फायदाच झालेला आहे। शेतकऱ्यांसाठी सरकार विविध योजना राबवते, त्यात पीएम किसान योजना ही एक योजना आहे। या योजनेअंतर्गत कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट आर्थिक लाभ पोहोचवण्यात येतो। शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत एकूण 22 हप्ते विना अडथळा जमा झालेले आहेत। आता शेतकऱ्यांना 23व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। या योजनेत बोगस लाभार्थी घुसू नये, त्यासाठी वेळोवेळी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागते, नाहीतर मग योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत नाही। शेतकरी मित्रांनो, त्याचप्रमाणे तुमची पण ई-केवायसी पूर्ण नसेल तर लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहे, कारण आता बोगस लाभार्थ्यांना हा हप्ता मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो, लक्षात ठेवा, त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांनी हप्ता येण्यापूर्वी ई-केवायसीचे काम पूर्ण करणे गरजेचे आहे। जर तुम्ही पुढील हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर सरकारच्या नियमानुसार तुम्हाला 30 जूनपर्यंत ई-पडताळणी म्हणजेच ई-केवायसी प्रक्रिया प्रत्येक वर्ष पूर्ण करणे गरजेचेच आहे। जे शेतकरी निश्चित मुदतीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही। म्हणजेच 30 जूनपर्यंत तुम्हाला केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे। 30 जून ही तुम्हाला शेवटची तारीख देण्यात आलेली आहे। त्याआधी तुमची केवायसी पूर्ण करून घ्या आणि तुमच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा करून घ्या। शेतकरी मित्रांनो, ही एक तुमच्यासाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे। चला आता पुढील अपडेट जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, लागलीच आता आपण हे जाणून घेऊया की घर बसल्या तुमची ई-केवायसी पूर्ण कशी करायची, म्हणजेच लगेच तुमच्या केवायसी पूर्ण कशी करायची। तर त्यासाठी तुम्हाला पीएम किसानच्या ऑफिशियल साईटवर जायचे आहे, त्यावर ई-केवायसी या पर्यायावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर नमूद प्रक्रिया पूर्ण करायची आहे। तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक OTP येईल, तो तिथे सबमिट करायचा आहे। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला डिजिटल व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण होईल। जर तुम्हाला ऑनलाईन ही प्रक्रिया पूर्ण करता येत नसेल तर जवळच्या तुमच्या CSC सेंटरवर जाऊन ही प्रक्रिया सुद्धा पूर्ण करण्यात येते। शेतकरी मित्रांनो, ही होती सर्वात सोपी पद्धत। आणि शेतकरी मित्रांनो, आता आपण पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची तारीख जाणून घेऊया।
तर शेतकरी मित्रांनो, PM किसानची 23व्या हप्त्याची तारीख म्हणजेच आता आपला हप्ता कधी येणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, असं सांगण्यात येत आहे की जूनच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच या 2-4 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये PM किसानचे 2000 रुपये जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, ही आहे ऑफिशियल अपडेट. कोणी विश्वास ठेवायचा नाही आणि अशा खऱ्या अपडेट पाहण्यासाठीच आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करायचा आहे. दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 2-4 दिवसामध्ये पैसे येणार आहेत. वाट बघा आणि पुढची खरी अपडेट आल्यावर आपल्या चॅनलवरती पहा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.